नंदीहराचा हरनंदिकेश, श्री विश्वनाथ मनती सुरेश, सदाशिव व्यापक तापहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. आपण महाशिवरात्रीला केली जाणारी शिवलिंगाची 4 प्रहरी पूजा नेमकी कशी करावी याबद्दल रितसर माहिती जाणून घेऊया. संपूर्ण विधी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय. चला तर मग 4 प्रहरी पूजा समजावून सांगते. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. भगवान शंकराच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस. जगभरात आपण सगळेजण महाशिवरात्री साजरी करणार आहोत. महाशिवरात्री व्रत केल्याने संपूर्ण सोमवार व्रत केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. संपूर्ण प्रदोष व्रत केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. महाशिवरात्रीला भगवान शंकराची उपासना करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे आणि महाशिवरात्रीला शिवतत्व हे पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागरूक झालेलं असतं आणि ते आकृष्ट करण्यासाठी आपण भगवान शंकराची जास्तीत जास्त जमेल तेवढी सेवा करतो. शक्य होईल तशी आपल्याला सेवा करायची असते. आता महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे बुधवारी तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही भगवान शंकराची उपासना करू शकता. पण महाशिवरात्रीला 4 प्रहरी सेवा करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा कालावधी मांडला गेला आहे. प्रहर जो असतो हा 3 तासांचा असतो आणि 4 प्रहरी सेवा करायची असते. तुम्हाला माहिती आहे का की शिवरात्री रात्रीच्या दिवशी जागरण करून भगवान शंकराची उपासना करण्याचा अतिशय महत्त्वाचा कालावधी असतो. भगवान शंकराची उपासना करण्याचा सगळ्यात उत्तम काळ हा प्रदोष काळ असतो आणि 4 प्रहरी सेवा ही प्रदोष काळानंतरच आपल्याला करायची असते. आता ही 4 प्रहरी सेवा कुठली आहे आणि कुठला मंत्र जप करावा आणि ती सेवा कशी करावी या संदर्भात सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे भगवान शंकरांना आपण अगदी साधं जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा ते आपल्यावर प्रसन्न होतात. पण या महाशिवरात्रीला पृथ्वी तत्व खूप जास्त प्रमाणात जागरूक झालेलं असतं आणि भगवान शंकराचं शिवतत्व सुद्धा खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि म्हणून त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्यामध्ये ते समाविष्ट व्हावं म्हणून आपण भगवान शंकराची उपासना करत असतो. ज्यांना 4 प्रहरी सेवा करणं शक्य होत नाही, ज्यांना जागरण करणं शक्य होत नाही, त्यांनी प्रदोष काळात सुद्धा सेवा करू शकता. म्हणजे जो पहिला प्रहर आहे तेव्हा सुद्धा तुम्ही सेवा करू शकता किंवा जे काही मंत्रस्तोत्र आहे ते करू शकता. पण ज्यांना तेही शक्य नाही होत त्यांनी बुधवारी सकाळी म्हणजेच 26 तारखेच्या सकाळी सुद्धा तुम्ही भगवान शंकराची उपासना करू शकता. दिवसभरात कधीही तुम्ही भगवान शंकराची उपासना करू शकता. पण त्या 4 प्रहरीला खूप जास्त महत्त्व आहे. तर आपण बघूया पहिला जो प्रहर आहे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिला प्रहर हा प्रदोष काळी सुरू होतो. म्हणजेच 26 फेब्रुवारीला पहिला प्रहर असणार आहे. तर तो पहिला प्रहर हा संध्याकाळी 6:19 पासून 9:26 असणार आहे. हा झाला पहिला प्रहर. तर पहिल्या प्रहराची सेवा करताना आपण कुठला मंत्र जाप करावा ते पण तुम्हाला सांगते. तर पहिल्या प्रहराची उपासना करताना आपल्याला रीम ईशानाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. दुसरा जो प्रहर आहे 24 तारखेला रात्री 9:26 पासून ते 27ला मध्यरात्री म्हणजे अर्थात गुरुवारी 12:34 असणार आहे. आता दुसऱ्या प्रहरासाठी कुठला मंत्र आहे तर रीम अघोराय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. तिसरा प्रहर असणार आहे तर तो 27 फेब्रुवारीला मध्यरात्री म्हणजेच गुरुवारची रात्र म्हणजे गुरुवार जेव्हा सुरू होईल 12 नंतर 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:34 पासून ते पहाटे 3:41 असणार आहे. आणि तिसऱ्या प्रहराचा मंत्र जो मध्यरात्री असणार आहे त्याचा मंत्र आहे रीम वामदेवाय नमः. हा तिसऱ्या प्रहाराचा मंत्र आहे. चौथ्या प्रहाराचा शुभ मुहूर्त आहे 27 फेब्रुवारी पहाटे 3:41 पासून ते सकाळी 6:48 असणार आहे आणि त्याचा मंत्र आहे ओम सद्योजाताय नमः. आता हे सगळे शुभ मुहूर्त आणि हे मंत्र मी तुम्हाला इथे फ्लॅश म्हणजे मी सेंड करते. आता हे जो कालावधी सांगितला आहे 4 प्रहरी सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. आता जो तुम्हाला पहिला प्रहर सांगितला आहे जो संध्याकाळी 6:43 पासून ते रात्री 9:47 असणार आहे. तर या कालावधीमध्ये भगवान शंकराची उपासना करायची असते. उपासना कशी करायची मग तुम्ही रुद्र पठण करू शकता.
तुम्ही भगवान शंकराच्या शिवपिंडीवर तुम्ही जल अर्पण करा, दूध अर्पण करा किंवा मध अर्पण करू शकता. त्यांना धोत्र्याचं फूल, फळ, बेलपान अर्पण करू शकता. आणि जो मंत्र आहे तो तुम्हाला कमीत कमी 108 वेळा किंवा 11 वेळा, 51 वेळा, जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला पठण करता येईल तेवढं तुम्हाला पठण करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण दिवसभरात उपासना करत असतो, भगवान शंकरांना जल अर्पण करत असतो, या सगळ्या गोष्टी करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला या 4 प्रहरी सेवामध्ये पण तीच पूजा करायची आहे. मग तुम्हाला जर पहिल्या प्रहाराला नाही शक्य झालं, कोणी बाहेर असतं, कोणी कुठे गेलं असतं, तर तुम्ही दुसऱ्या प्रहरी सेवा करू शकता, तिसऱ्या प्रहरी सेवा करू शकता, चौथ्या प्रहरी सेवा करू शकता. 3 तासांमध्ये तर प्रहर हा 3 तासाचा असतो, तर त्या 3 तासामध्ये 15 मिनिटं तुम्हाला ती सेवा करायची आहे. मग 6:45 म्हणजे 6:30 ते 7:45 ते 9:45 पर्यंत तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ती सेवा करायची आहे. ही 4 प्रहरी सेवा अतिशय महत्त्वाची असते. पण बघा, ज्यांना जागरण होणं शक्य होत नाही, ज्यांना प्रकृतीला झेपणं नाही शक्य होत, त्यांनी 2 प्रहरामध्ये जरी सेवा केली, नंतरचा प्रहर नाही केला तरी चालेल. पण ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी ती 4 प्रहरी सेवा तुम्ही करू शकता. आता जेव्हा 12 होतो, जेव्हा प्रत्येक प्रहाराच्या आधी आंघोळ करून उपासना करायची असते, जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक प्रहारानंतर जो शुभ मुहूर्त सांगितला आहे त्या मुहूर्तामध्ये प्रत्येक वेळेत जर तुम्हाला आंघोळ करून सेवा करणं शक्य झालं तर आवर्जून करावं. नाही होत तर एकदा आंघोळ करावी. अगदी नाही झालं तर सुद्धा गोमूत्र शिपडावं, आपले हातपाय स्वच्छ धुवावे आणि मग तुम्ही सेवा करू शकता. या पद्धतीने आता सेवा काय करायची ते आपण बघूया. तर बघा, महाशिवरात्रीला भगवान शंकराचं शिवत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. सगळ्यात महत्त्वाची सेवा येते ते रुद्र अध्याय, रुद्र पठण. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूयाच, पण ती सुद्धा एक महत्त्वाची सेवा आहे. भगवान शंकराच्या सेवा सुरू करण्यासाठी ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणजे पठण करावं. सौराष्ट्रम सोमनाथ, श्रीशल्य, मल्लिकार्जुन, उज्जनी, महाकाल, ओमकार, ममलेश्वर, परल्या वैजनाथ, चंडाकिने, भीमाशंकर, सेतु बंदे तुना तु रामेश, नागेशम, दारुका, वडवे, वाराणसी तु विश्वेशम, त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालय तु केदार, कृष्णेत शिवालय येतानी, ज्योतिर्लिंगानि सायं प्रतपठे, नरहा सप्तजन्म कृतम पापन स्मरेन विनशती. भगवान शंकराची उपासना करण्याच्या आधी 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र पठण करायचं असतं. आपण 12 ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगाला जाऊ शकत नाही, पण त्यांचं स्मरण केल्याने 7 जन्माच्या पातकांनी सुद्धा आपली सुटका होते आणि पितरांसाठी सुद्धा ही सेवा अतिशय प्रभावी आहे. म्हणून सुरुवात त्यांनी करावी. त्याच्याबरोबर ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजप करावा 108 वेळा. किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वातृकम बंधनात मृत्युमोक्षी यमामृता या मंत्राचा मंत्रजप करू शकता. दिवसभरात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करू शकता. ज्यांना शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण शक्य होत नाही त्यांनी 11वा अध्याय पठण करावा. ज्याला रुद्र अध्याय म्हणता असतो त्यांना शिवलीला अमृत पारायण करणं शक्य होत नाही, त्यांनी शिवलीला अमृतचा 11वा अध्याय जरी पठण केला तरी सुद्धा रुद्र पठणाचं त्यांना फळ मिळत असतं. म्हणून नाही काही शक्य झालं तर शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आवर्जून पठण करावा. त्याच्याबरोबर शिवचालिसा, शिवस्तुती, कैलासराना, शिवचंद्र मोळी हे आहे, तर हे तुम्ही 1 वेळा म्हणू शकता. शिवचालिसाचं तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर जे शिवपंचाक्षरी स्तोत्रम आहेत ज्याचं लोक आता सेवा करत आहे, ज्यांना 8 दिवस नंतरची 8 दिवस सेवा करणं शक्य होत नाही, त्यांनी 11 वेळा नक्कीच तुम्हाला याचं पठण करायचं आहे. शिवपंचाक्षरी स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. या सगळ्या सेवा करण्याबरोबर तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली किंवा शिव सहस्रनाम, भगवान शंकराचे 1000 नाव किंवा भगवान शंकराचे 108 नाव, ओम नमः शिवाय, ओम महेश्वराय नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिकेराय नमः, हे भगवान शंकराचे 108 नाव आहे जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. रुद्रार्थ अध्याय पठण करू शकता किंवा शिवम, अतिशय सुंदर प्राकृत मधला शिवम तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करता करता शिवमाही तुम्ही पठण करू शकता. या पद्धतीने जसं जमेल, जेव्हा जमेल तेव्हा भगवान शंकराची उपासना करू शकता. या दिवशी कुठलीही सेवा मोजून मापून करू नका. उलट आपल्याला भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा करण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे आणि शिवतत्व जे पृथ्वी तलावर जागृत आहे ते आपल्यामध्ये समाविष्ट व्हावं म्हणून आपल्याला करायचं असतं. बघा, भगवान शंकरांना
मदिरा अर्पण करतात. भगवान शंकरा आपण बऱ्याच ठिकाणी ज्याला आपण भांग म्हणतो तर ती भांग आहे ना आपण भगवान शंकरा अर्पण करत असतो. बऱ्याच वेळा अशा म्हणजे म्हणतात की ताई भगवान शंकरांना जर आपण मदिरा अर्पण करतो तर आपण ती ग्रहण केली तर काय बिघडतं. कारण बऱ्याच वेळा सांगतात की महाशिवरात्रीला मद्यपान करणं गुन्हा आहे किंवा ते करू नये. तर बघा एक लक्षात घ्या, भगवान शंकरांना आपण मदिरा अर्पण का बरं करतो. मदिरा आपण आपले अवगुण हे भगवान शंकराच्या चरणी आपण अर्पण करत असतो आणि त्यांना म्हणत असतो की यानंतर मी आता चांगलं वागणार आहे आणि चांगलं मी करणार आहे. आपण जेव्हा देवालाच जातो, कुठल्या पण म्हणजे मंदिरात जातो तर आपण आपल्या वाईट गोष्टीचा त्याग करत असतो. त्याचप्रमाणे भगवान शंकरांना जेव्हा मदिरा अर्पण करत असतो तर ते आपणही त्या गोष्टी सोडणार आहोत याच्यासाठी आपण त्यांना प्रार्थना करत असतो आणि त्यांना एक एक वचन देतो की मी हे तुम्हाला अर्पण करत आहे, म्हणजे माझ्या आयुष्यातलं जे काही वाईट आहे, जे काही अवगुण आहे ते मी तुम्हाला अर्पण करत आहे. तर ही आपण त्यांना प्रार्थना करत असतो. म्हणून हे पिलं तर चालतं का, तर ते पिलं तर नाही चालणार. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने आपला भगवान शंकराची 4 प्रहरी सेवा करायची आहे. बघा 3 तासातले फक्त 15 मिनिटं तुम्हाला जसं जमेल तसं, आता ही जी सेवा तुम्हाला सांगितली आहे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही रात्री शिवरात्रीला जागरण करण्याचं खूप जास्त महत्त्व आहे. जास्तीत जास्त सेवा करणं सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे. पण अगदी ताई आम्हाला 2 प्रहरी सेवा नाही झाली, मग आम्ही नंतरच्या 2 प्रहरी 4 प्रहरांमध्ये एकदा जरी केली प्रहर सेवा चालेल का. 2दा केलं, 3दा केलं, 4 वेळ केलं, तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने करा. आता अर्थात मासिक धर्म सुतक विंटाळ असेल तर आपण सेवा करू शकत नाही. मग अशा वेळेस आपण सगळे मंत्र स्तोत्र भजन जेव्हा शंकराचे आहे ते तुम्ही श्रवण करू शकता. किंवा तुमच्या घरात जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर कोणीतरी सेवा करणार असेल तर त्याला नवीन पाणी घेऊन, नवीन भांडे वगैरे घेऊन त्याला सेवा करायला लावा. तुम्ही बाजूला बसा. या पद्धतीने आपल्याला खूप जास्त प्रमाणात भगवान शंकराची सेवा करायची आहे. नामस्मरण करायचं आहे. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे श्री हे गिरिजापती भवानी शिवशंकर शंभो या मंत्राचा मंत्र जप करू शकता. कालभैरव अष्टकांचं तुम्ही पठण करू शकता. जसं जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, माझ्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.